नमस्कार मित्रांनो. तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का, जे तुमच्याबद्दल नेहमी द्वेष बाळगतात? असे कुणी आहे का, ज्याला तुम्ही यशस्वी झालेले पाहत नाही, जो तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतो? आजच्या जगात स्पर्धा आणि ईर्ष्या इतकी वाढली आहे, की शत्रू किंवा किमान नकारात्मक लोक हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या शत्रूची सर्वात मोठी इच्छा काय असते? ती म्हणजे तुम्ही तुटावे, तुम्ही दुःखी व्हावे, तुम्ही हार मानावी. ते तुम्हाला त्रस्त झालेले पाहू इच्छितात. तुम्ही त्यांच्या एका शब्दाने किंवा कृतीने रागाची भरात प्रतिक्रिया द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. पण आज मी तुम्हाला अशा 12 शक्तिशाली उपायाबद्दल सांगणार आहे, जे केवळ तुम्हाला तुमच्या शत्रूपासून वाचवणार नाहीत, तर तुम्हाला आतून इतके मजबूत करतील की तुमचे शत्रू आपोआप तुमच्या मार्गातून दूर होतील. हे उपाय जुने शास्त्रामधून आणि अनुभवाच्या ज्ञानातून आले आहेत, जे आजही तितकेच प्रभावी आहेत. हे उपाय आत्मसात केल्यास तुम्ही तुमची मन शांती कायम राखू शकाल आणि तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की शत्रू तुम्हाला कमकुवत बनवत नाही, उलट ते तुमच्यासाठी एक आव्हान घेऊन येतात, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला अधिक मजबूत करण्याची संधी मिळते. जर तुम्ही त्यांच्याशी योग्य मार्गाने लढलात, तर ते तुम्हाला अधिक कणखर बनवतात. आपण बदला घेण्याचा किंवा लढण्याच्या जुन्या पद्धती विसरून आधुनिक आणि आत्मिक शक्तीवर आधारित अशा 12 नियमांचा स्वीकार करूया. जर तुम्ही तुमच्या जीवनातून नकारात्मकता पूर्णपणे काढून टाकू इच्छित असाल आणि शांततेने समाधानाने आपले लक्ष गाठू इच्छित असाल, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता, जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता, तेव्हा कोणता शत्रू तुमचे काही बिघडू शकत नाही. चला तर मग तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे ते 12 शक्तिशाली नियम जाणून घेऊया. नियम 1. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आतून पोलादी भिंत. हा सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली नियम आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या शत्रूला तुम्ही दुःखी झालेले पाहायला आवडते. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हसत राहता, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर शांतता आणि आत्मविश्वास असतो, तेव्हा काय होते? तो माणूस आतून जळतो, तळमळतो. तो विचार करतो की मी इतका प्रयत्न करत असतानाही हा माणूस शांत आणि आनंदी कसा? तुमचे स्मित हास्य त्याची सर्वात मोठी हार आहे. मित्रांनी, ही तुमची कमकुवतता नाही, ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. बाहेरून शांत आणि प्रसन्न दिसा, पण आतून पोलादी भिंत बना. इतका मजबूत की त्यांचे शब्द किंवा कृती तुमच्यावर कोणताही परिणाम करू शकणार नाहीत. हे स्मित हास्य तुमचे कवच आहे, तुमचे शस्त्र आहे आणि तुमचा विजय आहे. नियम 2. तो जितका बोलेल तितके तुम्ही शांत राहा. तुम्हाला वाटेल की शांत राहणे म्हणजे भित्रेपणा, पण नाही. शांत राहणे हे सर्वात मोठे धैर्य आहे. शत्रूची सर्वात मोठी ताकद तुमची प्रतिक्रिया आहे. त्याला तुम्हाला चिडवायचे असते, तुमच्याकडून काहीतरी चुकीचे बोलून घ्यायचे असते. पण जर तुम्ही शांत राहिलात तर काय होईल? त्याचा राग त्याच्यावरच उलटेल. तो स्वतःच गोंधळून जाईल, स्वतःच अस्वस्थ होईल. तुमची शांतता त्याला वेड लावेल. कारण जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही, तेव्हा त्याच्याकडे लढण्यासाठी काहीच उरत नाही. नियम 3. थंड डोक्याने उत्तर द्या, गरम डोक्याने नाही. कधी कधी उत्तर देणं आवश्यक असते, पण ते कसे द्यायचे? तो ओरडला तर तुम्ही ओरडणार का? तो रागाने बोलला तर तुम्हीही रागाने बोलणार का? नाही. तो ओरडला तर तुम्ही शांत स्वरात थंड डोक्याने विचारपूर्वक बोला. कारण जो रागाने बोलतो, तो स्वतःचे स्थान स्वतः खाली पाडतो. लोक त्याला असभ्य, उतारवळे समजतात. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, संयमाने बोलता, तेव्हा लोक तुमचा आदर करतात. थंड डोके तुम्हाला नेहमी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते. गरम डोक्याने घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. नियम 4. शब्दांनी नाही तर तुमच्या कामातून उत्तर द्या. हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुम्ही फक्त हा एकच नियम पाळला तरी तुमचा प्रत्येक शत्रू हरून जाईल. तुमच्या शत्रूला सगळ्यात दुःख कधी होते? जेव्हा ते तुम्हाला खाली पडताना पाहू इच्छितो, पण तुम्ही वरच्या दिशेने जात असता. जेव्हा तो तुम्हाला अपयशी पाहू इच्छितो, पण तुम्ही यशस्वी होत असता. शांत यश हा सर्वात मोठा तमाशा आहे. मित्रांनो, कोणताही गाजावाजा न करता शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. मेहनत करा, प्रामाणिकपणे काम करा आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा तुमचे यश आपोआप बोले. तुम्हाला काहीही बोलण्याची किंवा सिद्ध करण्याची गरज नाही. नियम 5. दाखवा की त्याचे कोणतेही मूल्य नाही. तुमच्या शत्रूला सगळ्यात जास्त त्रास कधी होतो? जेव्हा त्याला जाणवते की तुमच्या आयुष्यात त्याचे कोणतेही महत्त्व नाही. तो निरुपयोगी आहे. तो तुम्हाला त्रास देण्याचा कितीही प्रयत्न करू, पण जर तुम्ही त्याला महत्त्वच दिले नाही, तर त्याची सर्व मेहनत वाया जाते. जेव्हा आपण तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा त्याला कसे वाटेल? तो स्वतःला लहान समजू लागेल. म्हणून त्याला दाखवा की त्याचे अस्तित्व तुमच्या जीवनात काही मायने ठेवत नाही. तुम्ही तुमच्या कामात, तुमच्या स्वप्नेमध्ये मग्न आहात. त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, लक्ष नाही. नियम 6. सूर घेऊ नका, स्वतःला अधिक चांगले बनवा. हा नियम तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल.
अनेक लोक सूर घेण्यात आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. ते फक्त याच विचारात राहतात की त्याला कसे खाली दाखवू, त्याला कशी शिक्षा देऊ. तर या सगळ्यात तुमचाच वेळ आणि ऊर्जा वाया जाते. सूट घेण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगले बनवा. इतके मोठे व्हा, इतकी यशस्वी व्हा की तुमच्या शत्रूला स्वतःचीच लाज वाटावी. जेव्हा तो तुम्हाला इतक्या उंचीवर पाहतो तेव्हा त्याला आपल्या कृत्यावर पश्चाताप होतो. तुमचा हा विकास, तुमचे हे यश, हेच तुमचे सर्वात मोठे प्रत्युत्तर आणि सूर आहे. नियम 7. तुमची ऊर्जा त्यांच्यावर खर्च करू नका. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ मर्यादित आहे. जर तुम्ही तुमची ऊर्जा शत्रूवर लक्ष केंद्रित करण्यात, त्याच्याबद्दल विचार करण्यात खर्च केली तर तुम्ही कमकुवत बनता. तुम्ही तुमची खरी ताकद गमावून बसता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर, तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या भविष्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही धोकादायक बनता. तुम्ही अजय बनता. तुमची सर्व शक्ती एकाच दिशेने लागते आणि तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत नक्कीच पोहोच. म्हणून तुमची ऊर्जा शत्रूला देऊ नका. ती तुमच्या ध्येयांमध्ये. नियम 8. त्यांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत न ठेवा. बरेच लोक ही चूक करतात की ते आपल्या शत्रूंना खुश करण्याचा किंवा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही अशा व्यक्तीला का खुश करू इच्छिता जो तुमच्याशी वैर ठेवतो? नाही, तुम्हाला स्वतःच्या नजरेत मोठे व्हायचे आहे, स्वतःचा आदर वाढवायचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत सन्माननीय असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तेव्हा बाकी सगळे आपोआप तुमच्या समोर नंती तुमचे शत्रू आहे. कारण आत्मसन्मानापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. जो स्वतःच्या नजरेत मोठा असतो त्याला जगही मोठा मानतो. नियम 9. प्रत्येक वेळी सभ्यतेने वागा. हा नियम पाळायला सर्वात कठीण पण सर्वात प्रभावी आहे. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतो तेव्हा तुम्हालाही तसेच वागण्याची इच्छा होते. पण नाही, तुम्हाला प्रत्येक वेळी सभ्य, समजूतदार आणि शिस्तबद्ध राहायचे आहे का? कारण तुमचे सभ्य आणि समजूतदार वर्तन शत्रूंना आतून हादरवून टाकते. त्याला ही अपेक्षा नसते की इतक्या वाईट वागणुकीनंतरही तुम्ही इतके शांत आणि सभ्य राहा. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. लोक त्याला चुकीचे ठरवतात. तुमची सभ्यता हे तुमचे सर्वात मोठे कवच आहे. नियम 10. याला तुमच्या आयुष्याचा भाग बनू देऊ नका. हा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. तुमच्या शत्रूला तुमच्या आयुष्याचा भाग बनू देऊ नका. त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. त्याचा उल्लेख करू नका. त्याने तुमच्या संभाषणात आणू नका किंवा तुमच्या विचारामध्ये. कारण मित्रांनो, तुम्ही जितकी त्याला दुर्लक्ष कराल तितकी त्याची ताकद कमी होईल. तो तुमच्या मनातून, तुमच्या जीवनातून बाहेर पडेल आणि जेव्हा तो तुमच्या आयुष्याचा भाग राहणार नाही तेव्हा तर तुम्हाला नुकसानही पोहोचवू शकणार नाही. दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याला तुम्ही दुर्लक्ष करता तो हळूहळू स्वतःच गायब होतो. नियम 11. शांत राहा पण भित्रे बोलू नका. हा नियम खूप काळजीपूर्वक ऐका. शांत राहण्याचा अर्थ कमकुवत किंवा भित्रा असणे नाही. शांतता आणि कमकुवतता यात मोठा फरक आहे. तुम्ही शांत राहू शकता पण गरज पडल्यास तुम्ही तुमचा आवाजही उंच करू शकता. जेव्हा कोणी तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा कोणी तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे घालून पूर्ण आत्मविश्वासाने सांगा, मी घाबरत नाही. हे शब्द इतके शक्तिशाली आहेत की समोरचा माणूस क्षणभर स्तब्ध होतो. तो समजून जातो की ही व्यक्ती कमकुवत नाही, फक्त शांत आहे. शांतता ही तुमची ताकद आहे. पण गरज पडल्यास ती ताकद दाखवण्यात काहीच गैर नाही. तुमचा आत्मविश्वास, तुमचे धैर्य हीच तुमची खरी ओळख आहे. शांत राहा पण निडर राहा. हेच योग्य संतुलन आहे. नियम 12. तुमच्या विजयाने त्याला जळवा, पराभवाने नाही. आणि आता येतो शेवटचा आणि सर्वात प्रभावी नियम. शत्रूंना हरवण्याचे सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग कोणता आहे? भांडणे, वाद घालणे, वादविवाद करणे नाही. मित्रांनो, सर्वात मोठा मार्ग म्हणजे तुमच्या आयुष्यात इतके उंच उठणे की त्याचे नाव ऐकताच तो शांत होईल. जेव्हा तुम्ही इतके यशस्वी व्हाल, इतके मोठे व्हाल की लोक तुमची प्रशंसा करतील, तुमचा आदर करतील, तेव्हा तुमच्या शत्रूंजवळ बोलण्यासाठी काहीच उरणार नाही. तो गप्प होईल, तो मान खाली घालेल. कारण तुमचा विजय त्याच्या डोळ्यासमोर असेल. तुमचे यश त्याच्या नजरेसमोर असेल. हे सर्वात मोठे प्रत्युत्तर आहे. मित्रांनो, तुमची मेहनत, तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा वापरून इतके मोठे व्हाल की शत्रूलाही टाळ्या वाजवाव्या लागतील. हेच तुमचे खरे उद्दिष्ट असायला हवे. मित्रांनो, आज मी तुम्हाला हे 12 शक्तिशाली नियम सांगितले आहेत. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही. पण जर तुम्ही दररोज स्वतःला फक्त 1% जरी अधिक चांगले बनवत राहिलात तर एका वर्षात तुम्ही 365% अधिक चांगले व्हाल आणि तेव्हा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. या 12 नियमावर तुम्ही चिंतन करा, त्यांना तुमच्या जीवनात आणा आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या यशाने उत्तर द्या. धन्यवाद.